नमस्कार मित्रांनो, मी आहे पठाण सर. माझ्या यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ पठाण सर यामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत या भागामध्ये आय नो, व्हेअर टू आणि त्यानंतर वर्ब फर्स्ट फॉर्म याचा वापर करून कशा पद्धतीने इंग्रजी बोलायचे. सर्वप्रथम जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ पठाण सर याला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ पठाण सर याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्यानंतर कॉमेंट्ससुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला माझे संपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. तर चला मित्रांनो, पाहूया आज आपण या भागामध्ये आय नो त्यानंतर व्हेअर टू आणि प्लस V1. आयच्या जागेवर आपण कोणताही कर्ता घेऊ शकतो, परंतु आपल्याला आयपासूनच वाक्य बनवूया जेणेकरून तुम्हाला इंग्रजी बोलायला सोपं जाईल. तर सर्वप्रथम बघूया त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने राहतं ते. तर सब्जेक्ट घ्यायचं मित्रांनो, सब्जेक्ट, त्यानंतर नो घ्यायचं, त्यानंतर व्हेअर घ्यायचं, त्यानंतर टू घ्यायचं आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच ॲक्शन वर्ड घ्यायचे. तर बघूया एक वाक्य कशा पद्धतीने होतं. कर्ता घेऊया आपण आय, त्यानंतर आय नो. प्रत्येक वाक्य घेत असताना आय नो कंटिन्यू घ्यायचं मित्रांनो, आय नो आणि त्यानंतर व्हेअर टू. नवीन वाक्य बनवत असताना आय नो व्हेअर टू, आय नो व्हेअर टू अशा पद्धतीने कंटिन्यू ठेवायचं आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. तर पहिलं वाक्य बघूया आपण, आय नो व्हेअर टू प्ले. कुठे खेळायचे मला माहीत आहे. सर्वप्रथम आपण मित्रांनो अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेऊया, त्यानंतर निगेटिव्ह घेऊया आणि त्यानंतर प्रश्न घेऊया. दुसरं वाक्य बघूया आपण, आय नो व्हेअर टू स्लीप. कुठे झोपायचं मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू रीड. कुठे वाचायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू पार्क कार. कारला कुठे पार्क करायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू इन्व्हेस्ट मनी. पैसे कुठे गुंतवायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू अचीव. कुठे प्राप्त करायचे हे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू सिट. कुठे बसायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू ॲक्सेप्ट. कुठे स्वीकारायचे मला माहीत आहे. अगोदर आपण आय नो घेऊया, त्यानंतर व्हेअर टू घ्या आणि V1 घ्या आणि जर तुम्हाला कर्म घेता आला तर तुम्ही घेऊ शकता. सर्वप्रथम आपल्याला चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलता यावं आणि सोपं जावं म्हणून फक्त आपण आय नो व्हेअर टू आणि त्यानंतर V1 घेऊया. त्यानंतर आय नो व्हेअर टू ॲक्ट. कुठे कृती करायची मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू ॲड. कुठे मिळवायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू ॲडमिट. कुठे ॲडमिट करायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू अरेंज. कुठे मांडणी करायची मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू अराईव्ह. कुठे पोहोचायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू आस्क. कुठे विचारायचे मला माहीत आहे. आय नो व्हेअर टू ॲसेस. कुठे किंमत बोलायची मला माहीत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त वाक्य बनवू शकता. सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं आहे कर्ता, त्यानंतर नो घ्यायचं, त्यानंतर व्हेअर टू घ्यायचं आणि त्यानंतर V1.
असंच पुढे सुद्धा तुम्ही वाक्य बनवू शकतात. आय नो वेअर टू ॲज्युम, आय नो वेअर टू अश्युअर, आय नो वेअर टू अटॅच, आय नो वेअर टू अटेंड, आय नो वेअर टू अट्रॅक्ट. Like that you can use many different kinds of the sentences by using many words. It is very simple and you can use in your daily routine. These are the affirmative sentence. हे affirmative sentence आहे मित्रांनो. त्याच पद्धतीने तुम्ही याचा वापर करून निगेटिव्ह सुद्धा वाक्य बनवू शकतात. आता निगेटिव्ह वाक्य कशा पद्धतीने होतात ते बघूया. निगेटिव्ह वाक्य तुम्हाला मागच्या भागामध्ये सुद्धा सांगितलं होतं मी. करता घ्यायचं, त्यानंतर डोंट घ्यायचं, डू नॉट किंवा डोंट, आणि त्यानंतर नो. आय डोंट नो, आणि त्यानंतर वेअर टू, आणि त्यानंतर प्ले. करता, त्यानंतर डोंट नो, त्यानंतर वेअर टू, त्यानंतर वी वन. बघूया वाक्य कशा पद्धतीने होतं. आय डोंट नो वेअर टू प्ले. कुठे खेळायचे मला माहित नाही. आय डोंट नो वेअर टू स्लीप. कुठे झोपायचे मला माहित नाही. आय डोंट नो वेअर टू रीड. कुठे वाचायचे मला माहित नाही. आय डोंट नो वेअर टू पार्क कार. कारला कुठे पार्क करायचं मला माहित नाही. आय डोंट नो वेअर टू इन्व्हेस्ट मनी. पैशाची गुंतवणूक कुठं करायची मला माहित नाही. आय डोंट नो वेअर टू सिट. कुठे बसायचे मला माहीत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ह्या वाक्याचे अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य, त्यानंतर निगेटिव्ह वाक्य म्हणजेच नकारार्थी वाक्य बनवू शकतात. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सोपे वाक्य आहे. आपण डेली रूटीनमध्ये हे बोलू शकतो, दैनंदिन जीवनामध्ये बोलू शकतो. अतिशय सोपे आहे. याचा चांगल्या पद्धतीने सराव करा. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवाणघेवाण करण्यासाठी प्रश्नाची आवश्यकता असते. त्याची की तुम्हाला चांगल्या पद्धतीने सराव झालेला आहे. प्रश्न घेत असताना डू यू नो प्रश्न विचारायचा, त्याने विचारायचं डू यू नो, त्यानंतर वेअर टू, त्यानंतर वी वन, आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. बघूया एक प्रश्न. वाक्य प्रश्न अशा पद्धतीने होईल. डू यू नो वेअर टू प्ले, आणि शेवटी प्रश्न चिन्ह. कुठे खेळायचं तुला माहीत आहे का, किंवा कुठे खेळायचं तुम्हाला माहीत आहे का. त्याचं दोन उत्तर होईल, एक अफर्मेटिव्ह आणि एक निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह बघूया. येस आय नो वेअर टू प्ले. हो, कुठे खेळायचं मला माहीत आहे. आता त्याचं निगेटिव्ह बघूया. नो आय डोंट नो वेअर टू प्ले. नाही, कुठे खेळायचं मला माहीत नाही. दुसरा प्रश्न बघूया. डू यू नो वेअर टू स्लीप. कुठे झोपायचं तुला माहीत आहे का. येस आय नो वेअर टू स्लीप. होय, कुठे झोपायचं मला माहीत आहे. निगेटिव्ह. नो आय डोंट नो वेअर टू स्लीप. नाही, कुठे झोपायचं मला माहीत नाही. तिसरं बघूया. डू यू नो वेअर टू रीड. कुठे वाचायचं तुला माहीत आहे का. येस आय नो वेअर टू रीड. होय, कुठे वाचायचं मला माहीत आहे.
नो आय डोंट नो वेअर टू रीड. नाही, कुठे वाचायचं मला माहीत नाही. डू यू नो वेअर टू पार्क कार. कारला कुठे पार्क करायची तुला माहीत आहे का? त्याचे दोन उत्तर. पहिलं, येस आय नो वेअर टू पार्क द कार. होय, पार्क गाडीला पार्क किंवा कारला पार्क कुठे करायचं मला माहीत आहे. नो आय डोंट नो वेअर टू पार्क द कार. नाही, कारला पार्क कुठे करायचं मला माहीत नाही. त्यानंतर, डू यू नो वेअर टू इन्व्हेस्ट मनी. पैशाची गुंतवणूक कुठे करायची तुला माहीत आहे का किंवा तुम्हाला माहीत आहे का? येस आय नो वेअर टू इन्व्हेस्ट मनी. होय, पैशाची गुंतवणूक कुठं करायची मला माहीत आहे. नो आय डोंट नो वेअर टू इन्व्हेस्ट मनी. नाही, मला पैशाची गुंतवणूक कुठे करायची मला माहीत नाही. Like that, you can use many different kinds of the sentences. You can use affirmative sentence, negative sentence, and question. Friends, it is very simple technique to speak English by using this method. So, follow my instructions and try to speak English by using my techniques. So, I request you again, if you did not subscribe my channels, please subscribe my YouTube channel, like, shares and comment. Thank you very much.